नमस्कार, MB न्यूज 365 म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। बघूया आजची विशेष बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। त्या तर तेव्हा काही अल्पशा मतांनी तुमचा पराभव झाला, तर आता तुम्हाला विश्वास वाटतो विजयाचा? हो, थोड्याच मतांनी आजपर्यंत माझा अल्पशा मतांनी पराजय झालेला आहे। यावेळेनं नमस्कार, मी वैष्णवी। MB न्यूज म्हणजेच महाराष्ट्रातील बातमीपत्र या आजच्या रोखोक मुलाखतीच्या या विशेष सत्रामध्ये आपल्या सगळ्या प्रेक्षकांचं मी स्वागत करते। आता अमरावती महानगरपालिकेची निवडणुकीची तयारी जोरदार चालू आहे। प्रत्येक प्रभागामध्ये आपल्याला उमेदवारांचा प्रचार दौरा पाहायला मिळतोय, त्यांच्यामध्ये एक उत्साह दिसून येतो आहे। अशाच आपण एका महिला नगरसेविका म्हणून त्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे, प्रभाग क्रमांक 5 मध्ये। ते आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। चला तर, नमस्कार ताई। नक्कीच, तर आपला परिचय? मी सौ राजेश्री राजेंद्र जडाडे, नवीन कॉटन मार्केट, प्रभाग क्रमांक 5 मधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची उमेदवारी घेतलेली आहे। नक्कीच, तुम्ही या प्रभाग क्रमांक 5 मध्ये आहेत। आपण सुद्धा एक महिला आहे। आपण पाहतोय की अमरावती शहरामध्ये महिला सध्या सुरक्षित नाही, तर यावर तुम्ही काही उपाययोजना कराल तुमच्या प्रभागामध्ये? हो, माझ्या मते चौकात, भर रस्त्यात जिथे महिलांवर अत्याचार करण्यात येतात तिथे CCTV कॅमेरे बसवले तर आपल्याला पुढे चालून माहिती होईल की कोण अन्याय करतात। म्हणजे एकदम कोणाची हिंमत होणार नाही, कारण त्या CCTV कॅमेऱ्यात दिसते आपल्याला अत्याचार करताना। स्पेशली महिलांच्या बाबतीत असं कुठले उद्योग तुम्ही तुमचा फोकस आहे का, की जेव्हा तुम्ही नगरसेविका या पदावर निवडून याल तेव्हा निवडून आल्यानंतर तुम्हाला म्हणजे फर्स्ट विजन तुमचं कुठलं राहील महिलांच्या बाबतीत? स्पेशली फर्स्ट डिव्हिजन तर माझं महिला सक्षमीकरण करण्याकडे राहील। त्यासाठी मी एखादा गृहउद्योग स्थापन करण्याकडे जास्तीत जास्त लक्ष देईल। नक्कीच, तर तुम्हाला असं वाटते तुमच्या प्रभागामध्ये तुम्हाला एखादा दुसऱ्या पक्षाचा, भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, आणखी काही असेल, तर तुम्हाला तुमचं असं वाटते की तुम्हाला कोणी प्रतिस्पर्धी आहे तुमच्या प्रभागामध्ये? मला सध्या कोणीच प्रतिस्पर्धी नाही आहे, कारण जनता सर्वत्र माझ्यासोबत आहे। प्रभागातली सर्व जनता माझ्यासोबत आहे, त्यामुळे माझा विजय हा नक्कीच आहे असे मला वाटते। तुम्हाला विश्वास वाटतो? तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये अनेक दिवसांपासून सक्रिय आहात, तर आता तुम्ही तर निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहात, तर तुम्हाला विश्वास वाटतो? हो, मला पूर्ण विश्वास आहे की आमचे चारही कॅन्डिडेट जे आम्हाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने दिलेले आहे, अ, ब, क, ड, तर मध्ये श्री राजेश चौरे साहेब, ब मध्ये सौ छाया प्रवीण नवरंगे, क मध्ये मी सौ राजेश्री राजेंद्र जडाडे व ड मध्ये श्री धीरज एकनाथराव हिवशे, आमचं सर्व पॅनल बहुमतांनी विजयी होईल हे मला निश्चित खात्री आहे। असं तुम्हाला काय वाटते की लोकांनी तुम्हाला निवडून दिलं पाहिजे, आणि तुम्ही आता विश्वास व्यक्त केला आहे की आमच्या पक्षाचे सगळं पॅनल कोणी नगरसेवक या पदावर असतील तर निवडून येतील, तर तुम्हाला असं का वाटते की ते निवडून येतील? हां, माझ्यासोबत जे ड मध्ये आहे धीरज एकनाथराव हिवशे साहेब आधी नगरसेवक राहिलेले आहेत, त्यांचे कामं एकदम चांगले आहे व त्यांच्यासोबत आम्ही चांगलेच लोक जुळलेले आहोत, म्हणून जनतेचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे की या पॅनलला पूर्ण मतदान केलं तर आपल्या प्रभागाचा सर्वांगी विकास झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून मला पूर्ण खात्री आहे की आमच्या पॅनलचा पूर्ण विजय हा होईलच। नक्कीच, तर तुम्ही नगरसेविका पदासाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहात, तर काँग्रेस पार्टीकडून या निवडणुकीमध्ये काय प्राधान्य असेल? तुमचं सगळं जर पॅनल निवडून आलं तर तुम्ही फर्स्ट प्रिफरन्स कशाला द्याल? काय प्राधान्य असेल? फर्स्ट प्रिफरन्स तर माझ्या प्रभागात मी सर्वप्रथम वातानुकूलित अशी एकदम MPSCचे जे मुलं आहेत, UPSCचे जे मुलं आहेत त्यांच्यासाठी वाचनालयाची व्यवस्था करेल व प्रभागात आजपर्यंत जो विकास झाला नाही तो पूर्ण विकास करण्याचा प्रयत्न करेल। नक्कीच, तर तुम्ही राजकारणामध्ये अनेक वर्षापासून सक्रिय आहात। आधीसुद्धा तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उभ्या होत्या, तर तेव्हा काही अल्पशा मतांनी तुमचा पराभव झाला, तर आता तुम्हाला विश्वास वाटतो विजयाचा? हो, थोड्याच मतांनी आजपर्यंत माझा अल्पशा मतांनी पराजय झालेला आहे। यावेळेनं माझा विजय नक्कीच आहे। माझाच नाही तर आमचा पूर्ण पॅनलचा विजय होईल अशी मला आशा आहे। माझ्या प्रभागातील जनता माझ्यासोबत आहे असा मी ठाम विश्वास दर्शविते।
नक्कीच तर ह्या होता प्रभाग क्रमांक 5 मध्ये नगरसेविका या पदासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाच्या वतीनं त्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि त्यांना असा ठाम विश्वासही आहे की नक्कीच प्रभागातील जनता माझ्या कामांवर विश्वास ठेवून मला नक्कीच निवडून देतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. अशाच रोखठोक भूमिकेसाठी पाहत रहा MB न्यूज. लाईक सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद. ही होती आजची विशेष बातमी. अशा विशेष बातम्या पाहण्यासाठी तुम्ही आजच MB न्यूज 365 म्हणजे महाराष्ट्रातील बातमीवर लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन बातमीमध्ये. धन्यवाद.